2 ते 3 दिवसांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची एक शक्यता आहे। नारायण राणेंची केंद्रामध्ये मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। हिना गावित यांचंही नाव चर्चेत आहे आणि त्यांच्यासाठी ज्योतिरादित्य तसंच सोनवाल यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली असताना फडणवीसांनी ही दिल्लीवारी केली आहे। त्यांच्या या दिल्लीवारीनंतर राजकीय चर्चांना आता उधाण आलंय। उत्तराखंडमध्ये राजकीय संकट निर्माण झाले। उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र लिहून राजीनामा देणार असल्याचं सांगितलंय। मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर नियमानुसार 6 महिन्यांमध्ये निवडून येणं आवश्यक आहे, मात्र त्या ठिकाणी सध्या तरी निवडणुका होणार नाहीत आणि त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण झालाय। कल्याणहून पडघा नाशिककडे जाणाऱ्या गांधारी पुलावरही मोठमोठे खड्डे पडलेत आणि त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे। वाहतुकीसाठी हा मार्ग महत्त्वाचा असल्यानं रहदारी मोठ्या प्रमाणावर असते, परिणामी खड्ड्यांमुळे इथल्या अपघातांची संख्या वाढली आहे। मानखुर्द इथल्या उड्डाणपुलाचं काम जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर या उड्डाणपुलाचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल। महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती उपनगरचे अध्यक्ष स्वप्नील टेंबवलकर यांनी ही माहिती दिली आहे। अभिनेता डिनो मोरियाच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। तब्बल 1,40,00,000,000ची मालमत्ता जप्त केली आहे। संदेसरा ग्रुपच्या अफरातफरीच्या केसमध्ये ईडीने ही कारवाई केली आहे। संदेसरा ग्रुपवर एकूण 16,000 कोटींची अफरातफर केल्याचा आरोप आहे। संजय खान, डिनो मोरिया, अखिल बचुली, इरफान सिद्दीकी यांच्या मालमत्तांवर टाच लागली आहे। या सगळ्यांकडून एकूण 8,79,00,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत। गडचिरोली पोलीस दलाला नक्षलविरोधी अभियानामध्ये मोठं यश मिळालंय। एटापल्ली तालुक्यामध्ये हालेवारा जंगल परिसरात नक्षल्यांनी जमिनीमध्ये पुरून ठेवलेली सुमारे 16 लाखांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आणि विशेष म्हणजे यामध्ये 2,000च्या नवीन नोटांचं बंडल असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय। या रोख रकमेसह स्फोटक, नक्षली बॅनर, डिटोनेटर असं साहित्य देखील जप्त झालंय। नागपुरातल्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजीव नगर परिसरात कुख्यात गुंडाची हत्या झाली आहे। सनी उर्फ छोटा नसू विजयसिंग चव्हाण असं हत्या झालेल्या या गुंडाचं नाव आहे। नसूवर हत्येसह अनेक गुन्हे दाखल आहेत। जुन्या वादातून 4 मारेकऱ्यांनी चाकून वार करून नसूची हत्या केली आहे। बीडच्या अंबाजोगाईतील प्रशांत नगर भागामध्ये मोटरसायकल शोरूमला भीषण आग लागली। जगदाळे इलेक्ट्रिक मोटरसायकल शोरूमला ही आग लागली आणि या आगीमध्ये शोरूमचं मोठं नुकसान झालं। शोरूमच्या आसपासच्या दुकानांना सुद्धा आगीची झळ बसली। आगीचं कारण मात्र समजू शकलेलं नाही। सोलापूरमध्ये अवजड वाहतुकीचा आणखी एक बळी गेलाय। जोडबसवण्णा चौकामध्ये आयशर टेम्पोने धडक दिल्यानं 14 वर्षाच्या एका मुलीचा मृत्यू झाला। ओमेरा सगरी असं या मृत मुलीचं नाव आहे आणि सकाळी ओमेरा सायकलवरून क्लासला जात होती। त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकनं तिला धडक दिली आणि या धडकेमध्ये ओमेराचा मृत्यू झाला। आसाम आणि मेघालयाच्या सीमावर्ती भागामध्ये एक लाकडी पूल पडला। डेकोर गावातली ही घटना आहे। दिमापारा या भागामध्ये मागच्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय आणि पाणी आसाम मेघालय सीमावर्ती भागातल्या डेकोर गाव आणि दिमापाराला जोडणाऱ्या एकमात्र लाकडी पुलापर्यंत पोहोचला आणि तेव्हा हा पूल अवघ्या 40 सेकंदांमध्ये पडला आणि सगळी घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। डीआरडीओनं अँटी ड्रोन सिस्टम विकसित केली आहे। महत्त्वाच्या संरक्षण ठिकाणांवर डीआरडीओ मार्फत ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे। त्यामुळे शत्रूच्या कारवायांना चाप बसणार आहे। D4 असं या अँटी ड्रोन सिस्टमचं नाव आहे आणि या सिस्टमचं वैशिष्ट्य म्हणजे 3 किलोमीटर परिघात ड्रोन जॅम करण्याची D4ची क्षमता आहे।
फिलिपाईन्समध्ये ज्वालामुखीचा उद्रेक पाहायला मिळाला. फिलिपाईन्सची राजधानी मनिला जवळच्या गावामध्ये ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि त्यामुळे 14,000 लोकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. ज्वालामुखीच्या स्फोटामुळे या ठिकाणी धुराचे लोट पसरले. आधीच फिलिपाईन्सवर कोरोनाचं संकट आहे आणि त्यामध्ये आता ज्वालामुखीच्या स्फोटाची भर पडली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे